अशी गरमागरम आणि गुळमाट झार जिलेबी खायला मिळाली की मज्जाच मज्जा. सांगली जिल्ह्यातलं कुंडल गाव आहे जी जिलेबीचं माहेरघर म्हणून ओळखलं जाते. कारण सांगलीतली सगळ्यात पहिली जिलेबी कुंडलमध्ये अंबिका स्वीट्स म्हणजे जोंधळा बंधूची इथं तयार झाली. ही जिलेबीची यंत्रणा बघायला आणि गरमागरम जिलेबी खायला गॉगल काढून हिरोच्या लुक मध्ये एंट्री मारली मी अंबिका स्वीट्सला आणि छोट्याशा बोळातनं 85 किलोचा बोजा घेऊन आतमध्ये गेलो. ही अशी मोठीच्या मोठी यंत्रणा लागली असते सगळी इथं. हे गार 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 जिलेबी तर सोडायचं काम दिवसभर चालूच असते. तेच मी बघितलं, काढ जिलेबी टाक पाकात, काढ जिलेबी टाक पाकात, काढ जिलेबी टाक पाकात. दिवसभरी सगळं चालूच असतं इथं. पण जिलेबी नेमकी कशी तयार होत्या त्याची डिटेल मध्ये आपण माहिती पण घेतली. जिलेबी तयार झाली की असं पाकातनं भिजून बाजूला काढली की अशी गरमागरम दिसायला बाहेर दिसते की बघून असं तोंडाला पाणी सुटतं. ती गरमागरम जिलेबी खायची मजा जरा वेगळीच. मट्टाच पाहिजे होतो संघ, जरा लय बाहेर लागला असतो. दिवसभरी असं काम चालूच असते. इथली जिलेबी खायला असं मुरकुंडच्या मुरकुंड लागले असते. मट्ट्याचं जरी जेवण घालायचं म्हटलं तरी इथं मोठ्या क्वांटिटीमध्ये जिलेबी मिळते. त्यात इथं बुंदीचं मोतीचूर लाडू